आज आपण निघालोय आंबे काढण्यासाठी मळ्यामध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। माझी तर या पोरांना काही मदत होणार नाही, काढलेले आंबे गोळा करणे एवढीच माझी मदत होणार आहे। आंबे काढण्यासाठी शिंकाळी सुद्धा तयार करून घेतलेली आहे, ती घेतली। छोटासा एक टब घेतला, जेवढे काढता येतील तेवढेच आंबे काढणार आहे। चला तर मग पाहूया। हाताला येत नाहीत काय रे? इकडला आंबे काढायचा प्रॉब्लेम म्हणजे झाडं ही छोटी नाही तर इतकी मोठी आहेत, आंबे काढणं मुश्किल असतं। आता इथं बघा कडीपत्त्याचं एक झाड आलेलं आहे, इतकं हिरवंगार झाड आहे ना, आणि कडीपत्ता तर मस्तच त्याचा आहे। हे झाड आलेलं कोणाला माहितीच नाही, कोणी बघितलेलंच नाही, असंच वावरं आलेलं झाड आहे हे। आधेवरती ते शिकाळे म्हणजे त्यामध्ये घेऊ देत आंब, त्यात ठेवू दे की। वाव, मस्तच। हा बघ किती छान आहे। पलटी कर, ए नको पलटी। चला तर मग तुम्हाला ऊसामध्ये सुद्धा आंतरपीक काय काय घेतलं जातं हे सुद्धा तुम्हाला दाखवते। आता इथं भेंडी आहे, त्यानंतर वरणा सुद्धा आहे बघा, फुलं आलेली आहेत। थोडाफार याचा भार सुद्धा झालेला आहे, भार झालेला म्हणजे याच्या शेंगा तोडलेल्या आहेत। घरात आपल्या जेवढं लागतं तेवढं या ऊसातून आपल्याला आपण माळवं काढू शकतो। त्यानंतर वांग्याला सुद्धा फुलं आलेली आहेत, वांग्याला आत्ता फुलं या लागलेली आहेत। गवारीचं सुद्धा 1-2 तोडे झालेले आहेत। आणि कणीस बघा किती मोठी मोठी कणसं आहेत, आणि ही कणसं पक्ष्यांनी खाल्लेली आहेत, तीच तुम्हाला मी दाखवलेली आहेत। भरपूर यामध्ये आपण पीक घेऊ शकतो, आपल्या घरात जेवढं माळवं लागतं तेवढं आपण यामध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो। आणि कुठं बघल तिकडं सगळा ऊसच ऊस आहे, डोंगर भाग आहे तरी सुद्धा किती हिरवळ आहे बघा, पाणी इथं भरपूर आहे, आणि हा ऊस लहान आहे म्हणून यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो। त्यानंतर ही करदळ आहे, कोणाकोणाला माहिती आहे सांगा ही करदळ। आता हे काय होतं, आपण जे खत असतं जनावरांचं ते खत शेतामध्ये टाकतो, आणि आपल्या जे घराजवळ जी झाडं असतील त्याच्या जे बिया असतील त्या खतातून शेतात येतात, आणि त्यामुळे ही अशी झाडं येतात। आता हे कर्दळीचं सुद्धा तसंच आलेलं आहे, खतातून बी आलेलं आहे आणि तसंच ते कर्दळीचं झाड आलेलं आहे। आता इकडे बघा ह्या मुलांचा आंबे काढायला सुरू आहेत। आंब्याचं झाड इतकं मोठं आहे, पण एकाच फांदीला आंबे लागलेले आहेत, अगदी 15-20 आंबे आहेत मोठे मोठे, आणि ते सुद्धा काढणं म्हणजे मुश्किल झालेलं आहे। वारा भरपूर सुटलेला आहे, आणि आंबे जे आहेत ते एकदम साईडला आंबे आहेत, काढूच शकत नाही। जेवढे काढायला जमतात तेवढे आंबे काढले। हे आमचं आंब्याचं दुसरं झाड, आणि हे झाड एवढं मोठं आहे, याच्यावरती आंबे काढायला चढायलाच कोण तयार नसते। त्यामुळं काय होते की वारं आल्यानंतर आंब्याचा सडा पडतो, आणि वारं तर आता बरेच दिवस झालं सुरूच आहे, त्यामुळं निम्मे अर्धे आंबे खाली पडूनच जातात। आता तेच आंबे मी गोळा करत आहेत। आंब्याचं लोणचं सुद्धा घालायला चालतं, आई माझी भरपूर लोणचं घालायची, पण आता तिला जमत नाही त्यामुळं घालत नाही, आणि घरी आता आवडीनं आंब्याचं लोणचं कोणी खात सुद्धा नाही। आता बघा इथं इतके आंबे पडलेत ना, ऊसात तेवढेच पडलेले आहेत। इथं येण्यासाठी जरी अडचण दिसत असली तरी भरपूर मोठा रस्ता आहे इथं येण्यासाठी। झाड बघा किती मोठं आहे, वारं तर इतकं सुटलंय की जेवढे मी आंबे गोळा केलेत ना त्याच्या डब्बल आंबे इथं पडलेले आहेत। किती आंबे आहेत बघा, जे चांगले आहेत तेच आंबे मी गोळा केलेत। शेतात जाऊन आंबे गोळा करण्याची मजा काही वेगळीच असते। अशी मजा तुम्ही कधी घेतली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। काय आम्ही पाठी उचलली, डोक्यावर घेतली आणि निघालो। आणि मला एक म्हण आठवली बरं का, कुठे जरी गेलं तर पळसाला पाने तीनच, तर ती मी पळसाची पाने घेतली। तर कशासाठी घेतली तर शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा।